ज्योतिबा फुले यांची जयंती आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी आपल्याला कायदा काय असतो, संविधान काय असतं असं एक आदर्श निर्माण करणारं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आमच्या सम्राटनगर येथील या तरुण नवयुवकांनी जे इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं त्या शिबिराला आम्ही इथे भेट दिली। आमचे कामगार नेते मिलिंद भाऊ मेळे इथे उपस्थित आहे, नगरसेविका मालाताई मेळे उपस्थित आहे, आमचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते नानाभाऊ चौधरी यांनी रक्त देऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। सुनील भाऊ माले इथे उपस्थित आहे, आकाशजी बोधळे या कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन चांगल्या पद्धतीने केलं असे त्यांनी राहुलजी दंजाडे, राहुलजी जोरे, रवीजी तायडे समस्त सम्राटनगरमधल्या तरुण नवयुवकांनी हे एक आदर्श या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त या वरणगाव शहरामध्ये जे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्यांचं मी वरणगाव नगरपालिकेच्या वतीनं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो की या महापुरुषांचा आदर्श खरंच घेण्यासारखा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे की पाण्यासाठी लढणारं व्यक्तिमत्व, पाण्यासाठी लढणारा नेता म्हणून त्यावेळेस आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची गणना त्या माध्यमातून त्याच्यामध्ये झाली होती। पाण्यासाठी त्यांनी लढा दिला आणि लोकांना पाणी दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य अत्यंत महान स्वरूपाचं कार्य आहे की त्यांनी या शिक्षणाचं सर्व दारं ज्या उघडली असेल, सामाजिकतेमध्ये एकता कशी निर्माण झाली पाहिजे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे प्रयत्न केले, सावित्रीबाई फुले यांनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न हे संपूर्ण त्यांचं कार्य जे आहे ते या तरुणांच्या समोर आदर्श कार्य आहे। आणि मला तरी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील, या सर्वांचा आदर्श जर कधी घेतला तर मला असं वाटतं चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण होईल। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा कार्य जे आहे ते अत्यंत प्रेरणादायी अशा स्वरूपाचं कार्य राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे। या महापुरुषांचं आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया आणि आपल्या गावामध्ये शांतता आणि सामाजिक एकता कशी त्या माध्यमातून निर्माण होईल यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न करूया। शेवटी गाव आपलं हे सामाजिक शांततेत आणि एकीमध्ये हे त्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे। दोन विकासाचे कामं झालेच नाही झाले तरी चालतील, परंतु आपल्या गावात सर्व समाज हे एकत्र पाहिजे, गुन्ह्या गोविंदानं नांदले पाहिजेत, वातावरण अत्यंत चांगलं पाहिजे यासाठी तरुण जे प्रयत्न करत आहे त्यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या